घोषणा आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन शिवरायांच्या बघा आपण बघू शकतो क्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आशिष सर खाली या सगळे मनोज दादा तुम आगे बढ़ो। क्रेनच्या माध्यमातून मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला अभिवादन करतात। ज्यांना ज्यांना दादा दिसतात त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करा। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील येत आहेत। घोषणा आता द्या, आता घोषणा द्या, शिवरायांच्या घोषणा। एक मिनिट काशिश सर इकडे डी झोनचा प्रॉब्लेम आलेला आहे। डी झोन मधले स्वयंसेवक तटस्थ राहा, डावी साईड सर्वांनी खाली बसून घ्या। इकडे साईड तुम्हाला खाली बसल्याशिवाय पर्याय नाही। इकडे डावी साईड सगळं डी झोन। मनोज दादा तुम आगे बढ़ो। आता एका गजरामध्ये सगळ्यांनी इमारतीवर आजूबाजूला बसलेले सगळ्यांनी हात उंचावून लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे। मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो। छत्रपती शिवाजी महाराज की। मनोज दादा जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। मराठ्यांचा बुलंद आवाज, मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतायत। जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। बीड नगरीमध्ये ऐतिहासिक हा क्षण आपण अनुभवत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका मावळा, आपल्या सर्वांचा बुलंद आवाज, मराठ्यांचं काळीज मनोज दादा जरांगे पाटील क्रेनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांना दादा पुष्पवृष्टी करतायत। जय जयकार करायचा, टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अभिवादन केलंय। या ठिकाणी अभिवादन करून दादा आता या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी मुख्य मंचाकडे येणार आहेत। बीडमध्ये ऐतिहासिक ही शांतता रॅली पार पडते। दादा हात उंचावून अभिवादन करतायत, टाळ्या वाजून अभिवादनाचा स्वीकार करा। जरांगे पाटलांचा बाले किल्ला, जरांगे पाटलांचा बाले किल्ला, जरांगे पाटलांचा बाले किल्ला। काशिश सर जरांगे पाटील अंगार है, जरांगे पाटील अंगार है। कौन आला रे कौन आला। मनोज दादा तुम आगे बढ़ो। जरांगे पाटलांचा बाले किल्ला। काशिश सर इकडे माती पाठीमागे महिला बसल्यात आणि सगळे सर्वांनी खाली बसा, सगळ्यांना सर्वांनी खाली बसून घ्या। दादांचं सगळ्यांनी बघितलंय का दादांना? जोरदार टाळ्या वाजवा। मराठ्यांचा बुलंद आवाज बीड नगरीमध्ये आज धडकलेला आहे। सर्व एक मिनिट काशिश सर, ऐतिहासिक अशी गर्दी साक्षीदार आपण होत आहोत। हे बांधव खाली बसा, सगळ्यांनी खाली बसल्याशिवाय मागे महिला उभा आहेत, महिला बसल्यात। सगळ्यांना विनंती आहे ऐका, तुम्ही खाली बसा। एक मिनिट नसाल तर पुढे चला। दादा या ठिकाणी येत आहेत। आता सूचना थांबवा, सूचना थांबवा। हे बघा मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील प्रॉब्लेम तयार होईल। मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिवादन करतायत। दादा समोरच्या इमारतीवर लोक आहेत, आपल्याला अभिवादन करतायत। सगळीकडे जिकडे तिकडे मराठ्यांचं आहे भगवा वादळ। जोरदार टाळ्या वाजवायच्या। ड्रोन देखील कमी पडतोय, एवढी मराठ्यांची वर्दी आहे। तसे खाली बसून घ्या प्लीज, विनंती। तुम्हाला पर्यायच नाही मित्रांनो। आपला मराठ्यांची गर्दी बघून तुम्ही जसे आहे तसे खाली बसा। आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतोय। विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, मराठ्यांच्या अभिमानाचा हा क्षण करूच नका। जोरदार टाळ्यांचा कडकडाट। गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा बुलंद आवाज। तुमच्या पाठीमागे महिला आहेत, त्यांची काळजी घ्या। महाराष्ट्राचा ठाण्यावाग संघर्ष पुत्र तुमच्या पाठीमागे महिला आहेत, मराठ्यांचं लढाऊ नेतृत्व, आपल्या सर्वांचं काळीज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अभिवादनाचा स्वीकार करायचा आहे। बांधवांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत।
मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या. आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण आहे. बीड मध्ये मराठ्यांनी इतिहास घडवलाय आणि हा महाराष्ट्र केवळ आणि केवळ मनोज दादा जरांगे पाटलांचा महाराष्ट्र आहे. आणि मराठ्यांचं एकमेव नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील. जोरदार टाळ्या वाजून आपण शिक्कामोर्तब करायचंय पुन्हा एकदा. मराठ्यांची बुलंद तोप, मराठ्यांचा ढाण्या वाघ, आपल्या सर्वांचं काळीज, आपल्या सर्वांचा आधारवड, मराठ्यांचा जीव की प्राण, महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र. आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. या वाघाने जन्म बीड जिल्ह्यात घेतलाय. आणि आपण आता म्हणालो मनोज दादांचा बाले किल्ला बीड जिल्हा. आपल्याला घोषणा द्यायची आता. मी म्हणेल महाराष्ट्रातले 36 जिल्हे, तुम्ही म्हणायचंय मनोज दादांचे बाले किल्ले. बघा लक्ष द्या सगळे. मी म्हणेल महाराष्ट्रातील 36 जिल्हे, तुम्ही म्हणायचंय मनोज दादांचे बाले किल्ले. महाराष्ट्रातील 36 जिल्हे मनोज दादांचे बाले किल्ले. दादांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. महाराष्ट्रातले 36 जिल्हे, महाराष्ट्रातले 36 जिल्हे, महाराष्ट्रातले 36 जिल्हे, महाराष्ट्रातले 36 जिल्हे. मनोज दादांचा बाले किल्ला, मनोज दादांचा बाले किल्ला, मनोज दादांचा बाले किल्ला, मनोज दादांचा बाले किल्ला. आपल्या वाघासाठी पुढचा 1 मिनिट सतत टाळ्यांचा आवाज. इथले बांधव वर येण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही लक्षात ठेवा फक्त पाठीमागं महिला बरं का. तुमच्या पाठीमागं महिला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. मराठ्यांचा बुलंद आवाज. संघर्ष योद्धा, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन या मंचावर होत आहे. या मंचावरून महाराष्ट्राला दादा संबोधित करणार आहेत. पाटील 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 सर्वांना पाटील. विनंती आहे तुम्ही ज्या पाटील, परिस्थितीत आहात, पाटील, त्याच परिस्थितीत पाटील. खाली बसून घ्या. तुम्हाला दुसरा पर्यायच नाहीये. इथले जे आहेत सगळे बांधव पाटील पाटील सगळ्यांनी पाटील जसं आहे तसं खाली बसून घ्या. पाटील पाठीमागे महिला आहेत. पाटील पाटील. दुसरा पर्याय नाही. जरांगे पाटलांचा बाले किल्ला, जरांगे पाटलांचा बाले किल्ला, जरांगे पाटलांचा बाले किल्ला. प्रचंड टाळ्यांचा गजर. दादांच्या स्वागताचा हार, दादांच्या स्वागताचा हार या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आहे. दादांच्या स्वागताचा हार, दादांच्या स्वागताचा हार या ठिकाणी ज्या चिमुकल्या कन्या या ठिकाणी स्वागत करणार आहे दादांचं. जिजाऊची लेक दादांचं स्वागत करणार आहे. त्यांना विनंती आपण वरती यावा. अरे दादा हात उंचावून अभिवादन करताय, जरा टाळ्यांचा कडकडाट करा. मराठ्यांचा बुलंद आवाज. या ठिकाणी एक चिमुकली जिजाऊची लेक संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं. टाळ्यांचा कडकडाट करायचाय. छत्रपती शिवाजी महाराज की. जरांगे पाटलांचा बाले किल्ला. आवाज माता भगिनींनो. जरांगे पाटलांचा बाले किल्ला, जरांगे पाटलांचा बाले किल्ला. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत होत आहे. टाळ्यांचा कडकडाट. आणि यानंतर मनोज दादा जरांगे पाटील आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत.
माझी आपल्याला विनंती आहे, काही क्षणात दादा आपल्याशी संवाद साधतायत। एकदा टाळ्या वाजून, चारही बाजूने एकदा टाळ्या वाजून दादांचं स्वागत करा। आपल्या योद्ध्याला डोळे भरून बघा। आशिष सर माईक द्या दादांकर, माईक द्या वरी। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हाक वरी करून मराठ्यांचा बुलंद आवाज, आगे बढ़ो। महाराष्ट्राचा धन्यवाद। छत्रपती मनोज दादा जरांगे पाटील यानंतर आपल्याला संबोधित करणार आहेत। प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे। मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे। जाऊन सांगा त्या वादळांना, तुमच्या आता जरांगे पाटलांशी गाठ आहे। यानंतर मराठ्यांचा बुलंद आवाज, आपल्या सर्वांचा आधारवड, दादांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर। पाटील 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 सर्व बाजूंनी वानखेडे स्टेडियमचा रेकॉर्ड मोडायचा आहे। पाटील 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 पाटील। यानंतर मी मराठ्यांचा संघर्ष योद्धा, आपल्या सर्वांचा आधारवड, आपल्या सर्वांची बुलंद तोप, आपल्या सर्वांचा जीव की प्राण, आपल्या सर्वांचं हृदय, आपल्या सर्वांचं काळीज मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो, या विराट मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला आपण संबोधित करावं। जिल्हा परिषदेवर लोक बसलेले आहेत, सगळ्या बाजूनी जोरदार टाळ्यांचा गजर। आदरणीय दादा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, माझ्या बीड जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आज शब्द सुचानात बोलायला, वाह, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलं। मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला, त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो। आज मला गर्व वाटतोय, मी मराठा जातीत जन्म घेतला, त्याला मला अभिमान आणि गर्व वाटतोय। आज ऊर भरून आलाय, आज छाती सुद्धा फुगली। लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कसं थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकवलं। आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांच्या चरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा बळ दिलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक। बीड जिल्ह्याने हवाच तैट केली सगळी। तैट हवा झाली, तैट, त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा। गचपणे गुचपणे कसले एडवणे करायचे।
नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे. तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे. 20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं. शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात कामाला आहे. पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडं 50 किलोमीटर आणि इकडं 100 किलोमीटर पॅक. ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती. आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणानं आव्हान करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण, हा मराठ्यांचा आक्रोश बघा. इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय. आक्रोशाकडे बघा. अंगाची लाई लाई होती. प्रचंड उकाडा असल्यामुळं शरीराला त्रास होतोय. पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही. आणि बीड जिल्ह्यातला सगळाची सगळा मराठा ताकदीनं एकवटला. याकडे सरकारनं लक्ष द्या. सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय, लोकांना जातीवाद केला, पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची. शांतता ठेवा. मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. शांतता ठेवायची. ए खाली बसा, खाली बसा, थांबा थोडं. ए यार बसा ना, मग तुम्ही तरी कम बसा ना तरी. उभं राहायचं लांब आहे आणखीन. आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं? बस खाली. मागच्याला बी दिसून द्या, हवा येते, बाकीच्याचा विचार करायचा आपण. ए पोरा बसा खाली. मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे. आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहीत होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय. या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटलाय. शांत चित्तानं फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायचं. सकाळपासून मराठा समाज उपाशी आहे, पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो आहेत. ते ऐकायसाठी आलोत, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. जवान नळलेली तवा बघू, तुम्ही काळजी करू नका. मी बी कट्टर तुमच्यासारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा. ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय. ज्या वेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली होती. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं.
सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली. मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे असतात राजकारणी, हे कदरीत माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता. त्याने आता या 15 दिवसात चालू केलंय बघा. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही तो म्हणतोय. बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. ते झोपा नाही का म्हणून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिल, तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला? मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होतं जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार, हे मला पक्क माहित होतं. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून. ही झाला एक शब्द. त्यावेळेस आलेले होते मायबापावर 4 जज न्यायाधीश 4. हे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, नुसती बडबड करू नका. ज्या दिवशी आंतरवालीला 4 जज आले होते त्या दिवशी चर्चा लाईव्ह होती. ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवशीच्या चर्चेत काय काय ठरलं होतं. गाफील राहायचं नाही मराठ्यांनी अजिबात. सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती 4 न्यायाधीश, आलेले 8-10 मंत्री, भाराभर आलेले आमदार त्यांच्या संघ, खासदार, कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, हे सगळे लोक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एक मत केलं की ज्या मराठ्यांची नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला, म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं, या शब्दावर एकमत झालं. पण मला माहित होतं गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार आणि तो म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही. गिरीश महाजन साहेब, मी तुमच्या पुढचा आहे. त्यावेळेस मी चौथा शब्द आणला होता आणि आज तो तुम्हाला सांगतो. 4 शब्दावरती चर्चा झाली होती बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी, लक्षात असू द्या. चौथा शब्द असा होता, समजा, मी त्यांना असं म्हणलो, समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं पण एखादा इसरू राहिला, ए गपरे नेतोय बाहेर तिकडं, तुला जीव चाललेला कळा ना का आमचा कशाला बसल्यात आहे बहिणी इकडे, त्या सकाळपासून बिचारे उपाशा तापाशा.
कधीतरी नातवाला न्याय मिळावा, कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा, कधीतरी आपले लेकर अधिकारी बनावेत, कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी, आपली मुलगी अधिकारी बनावी हे स्वप्न बघतात आणि इतकं तरपडायला लागले तर तुम्ही बॉम्बलायला लागला तिकडं. थोडी थोडी तरी समाजाची तळतळ समजून घ्या. समाजाच्या वेदना किती आहेत, समाज किती संकटातून चाललाय, समाजाचे लेकरं किती त्रास सहन करायला लागलेत. कधी काळी तरी भावनिक व्हा, कधी काळी तरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका. त्यावेळेस मला माहित होतं की हे सरकार कोणाचंच नसतं. हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाही आहे. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत नाही त्याचा व्यवसाय शेती. मग मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या, चौथा शब्द आहे, मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एकमत या 4 शब्दावरती झालं. ठीक आहे म्हणले, आता झालं का, आता सरकारने बदलायचं नाही आणि मी बी बदलायचं नाही. म्हणलं मी तर कवाच बदलत नाही. तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो. तुम्ही जर म्हणले 2 ट्रका पैसे देतो तरी मी घेत नसतो, तो नदीत नेऊन टाक. मग मुख्यमंत्र्यांचे ओईडी म्हणले हे पक्क झालं का. म्हणलं हो. म्हणले मग या 4 शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का. म्हणलं आण. त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन. आता 4 शब्द 4 शब्द 4 शब्द, त्यातला 1 शब्दाचं लफडं सुरू आहे. म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं अंमलबजावणी आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन. गिरीश महाजन बोलल्यामुळं मी 4था शब्द सांगितला. त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे. ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जे सहित. पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले. कारण हे महाशय त्या दिवशी बैठकीला होते, गुडघ्यावर बसलेले असे. उदय सामंत साहेब तर काही बोलणारच, सगळे तैट वातावरण जिकडं तिकडं. पण ते म्हणले दमत नाही होतं मला, मी बराबर करतो. ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर तर हे सरसकट झालं. आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायची. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे सरसकट म्हणल्यावर, यागळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं यागळा काय आणा भाऊ आता. म्हणलं मग ज्या मराठ्याची नोंद सापडी त्याच्या सोयऱ्याला द्या. ते तर म्हणले एका मराठ्याची सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन तर मग तर सोयऱ्यातच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा सोडून राहिला, सोयरात नाही लागला बा एखादा, तर मग काय करायचं. म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओईडी जवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहेत. मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू, कारण नवीन मागणी नाही आहे, ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं, नोंदी शोधायच्या, हे हैदराबादचे गॅजेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आत्ता की
काय होतं? लय पळत आहे वादी. असं चालतं आंतरवाली घरावर त्या दिवशी, पण लय लांब होतं ते. असं जवळपास त्या गोट्यात खाली पाड असतं त्याला. आमच्या घरावरच हिंडत येते. काय बघत येत काय नाही. सरकेल तोड्या बी नाहीत आणखीन. काय बघू तू? उसळ बारकुले बारकुलेत बघू तू काय? माय बापा हो, लढाई जिंकायची. बरं काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत. किती संकट येऊ द्या, यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं. माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं तू बी लय येऊन करू नको बरं का. मग कुठे येतो ते जाऊन तिकडं. आता डबल आलं नाही पाहिजे. माईकच माईक जात असतो बरं का कुंकड बी. परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून लांबून आलाय. 150-150, 200-200 किलोमीटरवर. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय. मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी. मायबापाओ, याला मराठी खरंच कळत नाही का? हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू? मग एकदा गोडीच सांगितलं होतं ना. मग तुला सरकारवानी सवय लागली का घोडे खायची? माझा मायबाप समाजाला हातातले कामं टाकून मिळेल त्या वाहनानं आलाय. ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूना कोणी नाही आहे. ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना काय रोग आला तर जायला? यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय. त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपन कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? तुम्ही ते तर बैठकीला जाऊन सांगायचं ते देत नाहीत. बरं बार नाही गेले तर नका जाऊन द्या. समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं. काँग्रेस लयच काँग्रेस झालेत. त्यांच्यात बी रानात उगल्यासारखं कुंकड उगत येत. जाऊ द्या. नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचंय? तुम्ही सरकार आहे. नाही कोणी आला तर नाही आला. तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना? सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले. तुम्ही देऊन टाकायचं ना. किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला आणि तेव नाही आला. मग ते नाही आले म्हणून काय मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का आता? विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले. ते नाही आलेत नाही आले हिंदू त्यांना वाड्या वागळीने इकडे नाही आले कुठं. तुम्ही द्या ना. तुम्हाला द्यायचं नाही. मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत. महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरित्यात वाटतं अंधारातून. तो आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो. तुम्ही यायचं नाही म्हणत तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं. माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठ्याला आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून. नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात. का रे बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचं
जीव घ्यायचं ठरवलंय? 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं. आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे? कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाही का पुसायचे? आम्ही काय मागितलं तुम्हाला? फक्त आमच्या हक्काचं आरक्षण. ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही. का रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचंय? काय पाप केलंय माझ्या मराठ्याने? काय चूक केली मराठ्याने तुम्हाला मोठं करून? तुमचा बाप झाला की तुमचा आजा, तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा. ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी? का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत? महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू, कधी काहीतरी जनतेकडे बघा. नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं. ते नाही आले तर नाही आले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका. तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना. त्यांच्यावर आणि यांच्यावर तरी कशाला ढकली जा? ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन एकदा देऊन बघा. ही आक्रोश बघा एकदा येऊन. किती भयानक विदारक परिस्थिती मराठ्यांची झाली. आमचेही स्वप्न आहेत. आमच्या शेती करणारा मराठ्याला वाटतंय त्याचा मुलगा नोकरी करावा. टेम्पोवर रिक्षावर असणाऱ्या मराठ्याला वाटतंय माझाही मुलगा अधिकारी व्हावं. हमाली करणाऱ्या मराठ्यालाही वाटतंय माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला. माझं पण लेकरू अधिकारी झाला पाहिजे. एसटी वरचा ट्रक वरचा ड्रायव्हरला वाटतंय माझंही लेकरू अधिकारी झाला पाहिजे. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांनाही वाटतं माझंही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, आम्ही स्वप्न नाही बघायचे का? आमच्या हक्काचं असणारं आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का? शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांच्या आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेलेत. वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायच्या. एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा. ज्या मराठ्याच्या आमच्या भावाने बलिदान दिलंय त्याच्या घराचा फक्त एकदा उमरा ओलांडा. त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोखाने वेदनाच दिसतील. तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या मराठ्यांचे काय हाल आहेत. घरातला करता पुरुष गेला, पोराने किंवा बापाने आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. त्याचं स्वप्न होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावा. राज्यकर्ते हो, एकदा कंपाळाचं कुंकू पुसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा. करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेदना फक्त एकदा विचारून बघा. 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्साबोक्सी रडते आई बहीण. तिच्या कंपाळाचा कुंकू गेलाय, घरात करता कोणी नाही राहिलं. लेकरं जगवायचे कसे? आरक्षणाने सुद्धा घात केला, घरातला माणूसही गेला. उभा संसार जाळात होरपळतोय तिचा. तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या? जरा एकदा आत्महत्या केलेल्या
मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा. एकदा फक्त ते घर बघा. तुमचं जाग्यावर काळी जळायल्यासारखं तुम्हाला होईल. फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा. सोपं नाहीये. भोगलाय आम्ही, भोगतोय सुद्धा आम्हीच. त्रास बघितलाय आम्ही. मरण काय असतं आणि घरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलंय. तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार एवढंच तुम्हाला जमतंय. आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून सरकारला विनंती, आपले ठरलेल्या 4 शब्दाप्रमाणे सगळे सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करा. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून ओबीसीची यादी म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या. त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्यात. फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्यात. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाचे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करा. हैदराबादच्या गॅजेट्सचं आज मिळाली माहिती. मीडियाच्या बांधवांनी सांगितलंय मला आत्ता. हैदराबादला 5000 पुरावे सापडले आणि इथून मागं का मग तुमचे हात मोडले होते काय? आमच्या गेल्या उपोषण करून बारगाड्या वाकून पार. मला 4 पायऱ्या उतरायचं झाल्या तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता. म्हणजे आमचे मराठी रस्त्यावर उतरायला लावले, इतकी ताकद लावायला लागली. पण मायबापा हो, तुम्हाला मानावंच लागल. हटलात नाही तुम्ही शेवटपर्यंत. होऊन द्या म्हणले, जवळ लढायचं तवर लढू. आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही. आणि मी बी नमुनाच लागलो की नाही आंदोलक तुम्हाला. नाही तर काही असे होते लढायचे कुंकड जात होते काय माहित. आपण आरोप नाही करत बरं का कोणावर. आपल्याला आपल्याच जातीला नाव ठेवायची गरज, म्हणजे नाव ठेवायची सवय मला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच ऐका फक्त शांत चित्तानं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठ्याचा लढा लढीलाच नसता, तुम्ही नीट लढीला असतात. तुम्ही जर लढा व्यवस्थित लढीला असता तर मला लढायची गरजच पडली नसती. का सांगतोय मी हे? 1-2 अभ्यासकांना मी खपानाच. आरक्षणाचे अभ्यासक आणि 2-3 समन्वयक. हे समन्वयक पदे कुठून आणलंय, कुणी आणलंय, कशा काय माहिती होती डोक्याला ताण. त्यांना मी पत्नीच पडा नाही. कारण त्यांचं दुकान बंद झालं, नोटा गोळा करायचं. त्यांना कोणी इचेरी ना. बरं मी काय करू त्याला? मी इचेर म्हणतो बा, सगळ्याला म्हणतो त्याला इचेरी जा, तरी लोक इचेरात. मी काय करू? मी काय करू? मग काय चूक आहे? मी जर म्हणलो असतो बा त्यांना विचारू नका, मग ठीक आहे बा, मराठीला उद्यापासून सांगतो काढायला घेऊन हिंडावं त्यांना. पण आता समाज तुम्हाला जवळच करीन, मी त्याला काय करू? तुम्ही मस्त अभ्यासक आहे, सगळं खरं आहे. तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं. काही अभ्यासक टाकते ना आपल्या पाठीशी. त्यांना काय नको, मान नको, पान नको, काय नको. काही समन्वयक सुद्धा आहेत की ते टाकते ना मागे, त्यांना मान नको, पान नको, काय. पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे, त्यांना ते आंदोलन म्हणलं ते खुश व्हायचे. माल काढायला मिळत होतं वाटतं म्हणतो बरं का मी. ते खुश व्हायचे. त्याचं दुकानच बंद पडल्यामुळे ते मायावर असं जळायला लागले की भयानक. मला काल माहिती मिळाली, सरकारनं काही समन्वयक जवळ धरलेत आणि काही अभ्यासक. अँब्युलन्स कुठे शिके? कुठं? ही इथं येऊन द्या, उचलून आणा. इथं ही इथं समोर आणा ना उचलून. अरे उचलून आणा, ही अँब्युलन्स इथं आहे. मा हात दिसतोय का? इकडे या, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे या, तिकडे सरळ या त्या बाजूनं, मीडियाच्या पाठीमागून घ्या. तिथं ती अँब्युलन्स उभा आहे, तिथं डॉक्टर पण आहेत. घ्या उचलून. सगळे खाली बसले तर सगळ्याला हवा लागती. हवा लागते सगळ्याला खाली बसल्यावर. उभा राहिल्यामुळे हवा लागत नाही. हा न्या
बाकीच्या बाजू सरकार पोरो उलसिक रस्ता करा त्यांना. सगळे उठू नका. ॲम्ब्युलन्स मध्ये डॉक्टर पण आहेत, जागेवर इलाज करते ते लगेच. आणि बाजूला न्यायचं असलं तरी न्या. सरकारी रस्ता करा. जाऊ द्या न्या. उचलून न्या रे, चलून नका देऊ त्यांना. उचलून न्या. मधले रस्ता सोडा ना. ठीक आहे, हॉस्पिटलला जर न्यायचं असलं तर घेऊन जा डॉक्टरांना म्हणा. चला जाऊ द्या, त्यांना रस्ता मोकळा करून द्या. जाऊ द्या, जा घेऊन. सरकारनं पुन्हा 1-2-3 दिवसापासून पूर्वी डाव रचला. यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं आणि बोलायला लावायचं. आता मला आज 12 वाजेपर्यंत त्यांचे नाव येणार होते, पण नाही आले. मी बी आली ती आले तर बघू कोण कोण आहेत, काय व त्यांचं काय दुखायला लागलंय मला मेळ लागा ना. पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती होऊन येत कोण आहेत ती. पण मात्र एक लक्षात ठेवा, तुम्ही मराठा जातीचे आहेत हे विसरू नका. सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोळं करू नका, नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही. तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये येणार. आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या. काय व्हायचं ते होऊ द्या. मला पत्रकार बांधवांनी मोगा प्रश्न विचारला. एवढी आलोट गर्दी जमली, सगळे रस्ते ब्लॉक झालेत. हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी 1 इंच माग हटत नाही. शब्द आहे माझा, तुम्हाला काळजी करू नका. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंगली झाल्या पाहिजेत. हे सरकारचं स्वप्न आहे. छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय, पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. छगन भुजबळच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसीतूनच देणार. ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठ्याला दुखवलं गेलं. माझा समाज शांत. निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र आहे. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय. माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते हे काय रे, शांत बसा. खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता रॅली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याने आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसानं विसरू नका. ही शांतता रॅली कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल
लयच अन्याय झाला तर नरड्याला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्षे निवडून दिलं, नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला, मराठ्यांनी पाडलं. तू तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं, गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक होऊ द्या मग बघू, तोवर संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले, रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं. त्या परळीजवळ जामवाडी का जामनगर म्हणून गाव आहे, तिथं 400-500 घरं आहेत मराठ्यांची. तिथं जाऊन दारात जाऊन आई माईवर शिव्या दिल्या आमच्या आई बहिणीला. का रे, याला जातीवाद नाही म्हणत का? स्वतःला पुरोगामी विचाराचे मानता, स्वतःला लय शांतता प्रिय मानता, मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का? मराठ्यांनी मस्ती उतरायचं ठरल्यावर मराठा काय करील? बाळ संयम येते राहू दे, शहाणा तर शहाणा होय. माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरिबावर मी नाही सहन करू शकत. मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत. कोणाला पक्षाकडून बोलायचं तर बोला, मी जातीकडूनच बोलणार. मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही, मी कोणाला मुजीत सुद्धा नाही. घाट नांदूरच्या लोकांना मारलं गेलं ते जातीवाद नाही का? मराठ्यांनी जातीवाद केला कुठं? माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कस काय? आंतरवालीच आंदोलन उभं राहिलं, त्याच्या पुढे तुम्ही आंदोलन बसवलं, त्याला जातीवाद नाही म्हणत का? त्या छगन भुजबळ ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली, त्याला जातीवाद नाही म्हणत का? हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला, तलवार घासेंगे मग दाखेंगे. काय दाखव तुला पोचे? ते जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणला, अवकात नको दाखवून. काय अवकात येतोय? अवकात दाखवेन म्हणतो. काय अवकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठ्याने आत्ता. काय अवकात दाखवतोय? अंबडला महाएल्गार मेळावा झाला, त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते, पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखीन मायापोत आलाच नाही. तुम्हाला मिले साधा दिसतो का काय? तू फक्त झोपले येऊ नको, मी जागा हटले रे. तू हे का बुकेत दातडं पाडितो. तुम्ही धमकी देतोच आम्हाला. आता त्यांना कोणी पाडित कोणी नाही मला काय माहित. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना. मराठ्याला धरून रान म्हणा.
म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटिणार बी मराठ्यालाच. दरबारी काय पेंट आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला. तुमची जात एक झाली, तुम्हाला आनंद वाटला, आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली. माझी जात एक झाली, तुमचं पोट कशामुळे दुखायला लागलं? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे गोविंदाने राहू. माझ्या मराठ्यांच्या जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली, तर जिल्ह्याचे किंग कव्हा तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार. इथून मागचं सांगतो रे, आता पुढचं नाही, मागचं सांगतो. इथून मागचं कधी किंग तुम्हीच. पण तुम्ही काय करणार? मत मराठ्याचे घेणार. आता इथून पुढं मराठ्याच्या नेत्याने जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कुणी असू, मग तो कुणी असू दे, मराठ्याचं असलं तरी जाऊ नका. मराठ्याच्या विरोधात असलं तरी. मराठ्याचे कुंकड वाजत आहे, गाडीत दिसाना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्या रस्ता. छगन भुजबळ यांनी शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा, मी आला थोडंच म्हणलोय. त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी, तेव्हा त्याचं मूळ याद उठत. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत, त्याचं तेव्हाच मूळ याद दमत धरीत नाही त्याचं. असं सगळ्यात गचळ विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका, मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवराजवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार. तुम्हाला आम्ही कमी दिसतोत का? तुम्ही समजून कम घेणार की आमचा शांतता आहे, संयम आहे. आमचं शांतता आहे, संयम आहे, म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू, असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला, आता हाणायला लागलात. आणि आम्ही आता मजा बघतो. तुम्हाला वाटतं का आम्ही भेटतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य, राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाही. छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न आहे दंगली व्हावात. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्या जवळ ते सगळं आमच्याजवळ आहे ना. आमच्या आईबापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलंय, कारण आम्ही क्षत्रिय मराठी आहेत. पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ जाऊन देवा, आता बदलत येईन, मग बदलत येईन. बघा, आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय, नाविलाजी. पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो, तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू. तर ते हान, दोन दोन हान होऊ द्या. काही जणांवर खोटे केसेस बी केलेत त्यांनी संयम धरला ना. मग आता आपण 2-3 महिने धरा, विधानसभेला पुरे पाडून टाकायचे, एक नाही येऊन द्यायचं. बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं, एक बी. मराठ्याला त्रास देता का? आरक्षण देत नाहीत, मग आपल्या विचाराचा ऐकणारा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्याला त्रास देणारा नाही. मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार, तरी त्याला कायमचं उलटा पालटा करायचं. कवा त्याची बादचेचा खालीच दिसली पाहिजे. एक बिडाचा कट्टल, तंबाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या, उठलाच नाही पाहिजे लिंबा खालून नाही तर चिचा खालून. कवा तिथंच टेकला पाहिजे, कारण नदीला सगळी अवस्था असते त्याची, तिथंच आंघोळ्या तिथंच करण, तिथंच झोप. माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्याला आता सोडायचं नाही. आणि तुम्हाला 1-2 विनंती आहेत माझ्या. औ शिक राहिला आता
बोलायचं बंद करू का? नाही नाही, खाली बसा. होय, मला वाटलं मला खाली बस म्हणतात. काय ऐकायला येत नाही, जाऊन द्या आता. सांगितलं व्हॅलिडिटीचं ना, सांगितलं. मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, धाराशिवला 2 मॅटर झाले होते. एक माता माऊली मला तिथं भेटायला आली, तिचं पोरगं IAS शिक्षण घेत आहे, दिल्लीला काहीतरी IAS ऑफिसर बनणार आहे. ती त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण. तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघा नाही म्हणजे निघून द्या ना. त्यांना माहिती आहे त्या अधिकाऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं की ते पोरगं चिटकलं, ते काय द्याय नाही. थोडा जातीवादी असं, यांना जातीवादाची लय मस्ती आहे. दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू, एकदा जिरिली पण आणखीन एकदा जिरू यांची. त्या माता माऊली 2 घंटे सलग रडत होती. भावना कळतात ना मराठ्याला. आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या. आरक्षण लहान विषय नाही, मोठा विषय असता तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसती महाविरोधात. अरे मी एकटंच आहे, तिकून किती मोठा आहे ते गबाळ. इतकाले लांब लांब नाव आहेत एकाचे. कुठून आणले तर गाचपाने सापडून, कुठून नाही. काय भाषण ठोकी देते बाबा 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 बाबा, भयानक. छगनराव आप्पा, आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे, बाकीच्यांना मानलं नाही तरी ते फडफड करते. आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही, नेत्याला. धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राव. कसल्या अभ्यासाकडे जा म्हणा, कोणचा अभ्यासक धरून आणा तुम्ही. धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेतात. काही गरज आहे का? तरी आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही. किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलं नाही, तुमच्या नेत्याला नाही, फक्त एकटाच छगन भुजबळ. कारण तो मुकादम आहे सगळ्याचा. ही सगळ्याचा मुकादम हे एकटाच छगन भुजबळ. यांनी ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या, त्या सुद्धा सांगा शोधायला. आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, येडे घालायला लावतोय सारखे. त्यालाही ठेप्याला आणा, नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे उचला आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसरे आणा. नाही तर मग आम्ही बसत असतो म्हणलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तर उठायचो नाहीत परत जिल्ह्यात. आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका. शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय. मला वाटतं या 2 दिवसात काहीतरी बदल होईल. नाही झाला तर बघू ना, मी कुठे गेलोय. मी तुमच्यासाठीच आहे. आणि हे पोट नको रे दादा, लय अवघड पोट्टे तुम्ही. मावशा होय मला असं ना देते तिकडं गोड बोलून. मी आपला भोळा माणूस राव. किंवा मला इथून जाऊस तर तिथं म्हणले मुंबईला जाऊ, आणि तबा ते तसे बसत आहेत. बघा हे कुठं बसले, बघा हे नमुने. मुंबईला हे गेले 17व्या बिल्डिंगवर त्या ताळावर बसले वर. मुख्यमंत्री मला म्हणते पाटील हे लोक कुठून गेले. म्हणलं मला नाही माहित कुठून गेले ते. आता होतच तितकं वर. काही पोट्टे आपले कोणते तरी हॉटेल होतं मोठं त्याच्याच पुढे बसले. ते म्हणले VIP रस्ता आहे. त्यांनी तिथं भात शिजायला टाकला. 1.5 घंटा भात शिजत होता त्याचा. 1.5 घंटा. इतके पोट्टे बेकार आहे. त्या मंत्र्याच्या लाईनला गेले. ती गल्ली आहे ना मंत्र्याची, एक घर राहील त्यांच्या. ते बागड बिल्ले गोळा केलेले सगळे तिथे. त्या बंगल्याच्या शेजारी ते म्हणले इथं कोणचा झोन आहे म्हणले. याला काय झोन कळतं, माझ्यासारखंच असन ते. आडणं बिचारी आडणीच असन. मी बी आडणीच व्हा. ते बसलो तिथं. ते म्हणले हे कोणचे कोण रेड हे म्हणले इथं, आणि इथं बसायचं नाही, इथं सगळं मंत्र्याच्या गाड्या येतात जातात. मग डांबरीवरच त्यांनी आंघोळी सुरू केली. इतका फेस लावला भयानक. 2 घंटे ते फेसच धुत नव्हता तो.
आणि फेस बेकार दिसत असेल मग ते जरा मुंबईतले लोक असले त्यांनाच असं करायचं ते जवळच येत नव्हतं त्याला उठलंच नाही 2 घंटे तो सगळा रस्ता जाम झाला. मुंबई जायचं म्हणलं मलाच लोड येतोय. पण बघू जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू. बघू मी बघू म्हणलं मग तुम्हाला नाही माहिती एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत जे होईन ते होईन त्याला काय त्याला हा बघ मग जीवन तर तुमच्यासाठीच आहे त्याच्यामुळे आपला काही विषय नाही. फक्त छगन भुजबळला वाटतं मी अडाणी मला तितकं बेकार नाव ठेवलेत राहते नाही त्यांना माझ्याजवळ सापडायला काही नाही. पैसे सापडत नाहीत आपली पॅन्ट जर उलटी केली ना तर खिशातून 18 सुद्धा खाली पडत नाही. गरम मला राहायला नीट नाही त्यामुळे त्यांना काही सापडत नाही. फक्त त्यांच्याकडे एक वस्तू आहे ते सोशल मीडियावर काही मला लिहू शकतात बदनाम करू शकतात. फक्त काही लिहितात त्याच्यावर 4थी शिकलेलं आहे मी छगन भुजबळ म्हणतो ते 4थी शिकलेलं आहे अडाणी आहे गावठी आहे येड आहे. आणि मी गावठी असून दे नाही तर कसला असलो खोटा कसा ठोकला निघतो की तुला मी अडाणी तर अडाणी जाऊ दे खोटा कसा ठोकला निघतोय का छगन भुजबळ. आणि छगन भुजबळ तो जे जे नादी लागले त्यांना खोट्या ठोकल्या मराठ्यांनी त्याच्यामुळे ओबीसीच्या नेत्याला आव्हान आहे माझं तुमचं आमचं वैर नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका यांना गोड बोलायला धरून राहा हे कधी तुमचेच आहेत. हे आव्हान माझं स्वीकारा. उद्यापासून ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं किंवा तुमच्या जातीच्या माणसानं आमच्या जातीच्या लोकांना त्रास देऊ नका. ऐकायचं तर ऐका नसर ऐकायचं तर आमचा नाविलाज आहे. बघू आम्हाला जवळ सहन होत आहे तवर यांनी कितीही डाव टाकू द्या आपण पक्के आहेत. छगन भुजबळला कितीही ताकद लावू द्या फक्त तुम्ही जे आज मायबापावर विराट रूप दाखवलं ना की उभा महाराष्ट्र येडा झालाय तुमच्या या विराट रूपामुळे उभा महाराष्ट्र येडा झाला. काय शब्द बोलावेत बोलायला जागा नाही. एकही माणूस हलत नाही परत आपला. हे एक लोकाला लय लागत आहे बरं का. ते म्हणतात ही जात पाहिल्यासारखीच बरी होती टंगड्या उडीत होती एकामेकाच्या. अरे भाषणाला सभेला बसल्यावर रॅलीला चालल्यावर उठतो नाही त्यांना भुका लागतात का नाही यांना ताण लागतात का नाहीत अशी जातच नाही इतकी कट्टर सांगायला आता असं ते म्हणतात. म्हणजे राज्यात आणि देशात आपल्या इतकी एकजूट झालेली दुसरी जातच सांगता येणार म्हणते तितकी कट्टर आहे. बघा बरं मराठ्याने किती परिवर्तन केलं स्वतः. मला खरंच गर्व वाटतो माझ्या जातीचा. जातीवाद यांनी पसरला. शेवटच्या 5 मिनिटात तुम्हाला महत्वाचं सांगतो यांनी जातीवाद पसरला आपण नाही. हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये. यांची जात एकत्र झाली आणि यांच्या जातीला त्यांनी जात एकत्र करून आरक्षण दिलं. मी का माझी जात एक करू नये आणि माझ्या जातीला आरक्षण देऊ नये. मी काय चुकीचं पाऊल उचलायला लागलोय. मी कोणता जातीवाद केला की तुम्ही चारी बाजूने मला घेरायचं ठरवलंय का माझ्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण देऊ नये. फक्त मी खरं बोलतो. माझ्या पोटात कपट नाहीये म्हणून मी यांना सहन होत नाही यांना पचत नाही. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय आणि समाजावर निष्ठा ठेवली हेच यांना खपत नाही. काळजी करू नका. मला तुम्हाला 2 कामं सांगायचे. पहिलं काम जाऊ दे रे
त्यांना अडचण असेल जाऊ द्याला, जिथं व्यवस्था असेल तिकडे जाऊ दे त्याला. मी कुठं जातीवाद नाही केला. यांना यांच्या जातीचा गर्व आहे, मलाही माझ्या जातीचा गर्व आहे. मला फक्त 2 कामं सांगायचे. इथून पुढे तुमच्याकडून चूक होता कामा नाही. ते 2 कामं लक्षात असू द्या. पहिलं काम, आपल्या गोर गरिबावर जर कोणी अन्याय करायला लागलं त्याच्या मदतीला जा. बघ्याची भूमिका घेऊ नका. बघ्याची भूमिका घेऊ नका. वेळ सगळ्यावर येत असती. त्याच्यामुळं मी म्हणत नाही तुम्ही काही भांडण करायला जा म्हणत नाही. किमान त्याला नुसतं जाऊन त्याच्याजवळ उभा राहून त्याला मदत करा. त्याच्यावरचा अन्याय बंद होईल. बघ्याची भूमिका इथून पुढं घेऊ नका. गरीब मराठ्यांनी असं म्हणायचं नाही की मी गरीब आहे, आपल्याला काय करायचं बाबा तसल्या दांडे लफड्याचं. आता तो आपल्याला धोपटायला लागलाय. कमीत कमी आता ही गरीबाची लढाई, मी गरीब आहे तुम्ही गरीब आहेत. गरिबानेच गरिबाला साथ देऊन आपल्याला जगावं लागणार आहे. श्रीमंत राजकारणी मराठे हे हरामखोर आपल्या मदतीला नाही येणार. आपल्या लेकराचं संरक्षण आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. त्यामुळं वाद करायचे नाहीत, पण मदतीला एकमेकाच्या जायचं. दुसरं काम, मतदान करताना मराठ्यांनी कोणाला करताना 100% करायचं. ह्या वेळेस काय गलती झाली ते तुम्हाला सांगतो. पुऱ्या महाराष्ट्रातला नाही, तुम्ही लगेच बिडाकडे वडीता. पुऱ्या महाराष्ट्राला सांगतो काय झालं यावेळेस. मी काय सांगितलं तुम्हाला, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. मग तुम्ही काय केलं, उदाहरणार्थ मी सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. हुशार पोट्टे आणि हुशार लोक जे होते का त्यांना कळलं, त्याने बरोबर कार्यक्रम सुरू केला. पण काही जणांनी काय केलं, ते म्हणले, पाटील काय म्हणले, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. मग ते थोडेच म्हणले याला पाडा त्याला निवडून आणा. आपलं 10,000 मतदान, प्रत्येक मतदारसंघातला 10,000 मतदान जिकडे जायला नको होतं तिकडे गेलं. एक आणि दुसरं आपलं 20,000 मतदान असं राज्यात व्हायला गेलं प्रत्येक मतदारसंघात. कारण मी सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतलाय. फक्त छगन भुजबळलाच मी अडाणी दिसतो. त्याला तो पाड्यावर तो म्हणून हेले बेकार पोट्टय राव. 20,000 मतदान असं व्हायला गेलं. मी म्हणलं तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. तर 20,000 मतदान म्हणजे काही मराठा समाजात लोक असं म्हणले जाऊन तिकडे हे दोन्ही पास नाहीत आम्हाला, मतदानालाच नाही गेले, घरीच राहिले. 30,000 मतदान गेलं व्हायला. 30,000ची लीड तोडायला पुढच्या तोंडाला नसता का इतका फेसा आला. त्याच्यामुळं मी पुऱ्या राज्यात सांगितलं बाबा हे चिल्लर विषय आपल्याला लोकापुढं असा हे चिल्लर विषयाला ध्यान नाही द्यायचं. ए चिल्लर चाललर हे इथून पुढं गिनती तर धरायचे नाहीये. ते फक्त आपल्या चुकीमुळे सत्य देत, मराठ्यांच्या चुकीमुळे सत्य देत. आता चूक नाही करायची. मराठ्याच्या विरोधात जाणारा मराठ्याचा असू नाही तर ओबीसीचा असू, उलटा पालटाच करायचा. भांडण खेळण्यात काही मजा नाही. मजा यांना सत्यच जाऊन द्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमचे लेकरं मोठे, आम्हाला नाही का आमचे लेकरं मोठे, तुमचे लेकरं मोठे वाटतात, आमचे आम्हाला वाटत असतील ना. त्याच्यामुळं इथून पुढं तसं पाहिलं तर मी ह्या बारे नावच घेणार आहे पाडा म्हणून डायरेक्ट. जर यांनी आरक्षण नाही दिलं तर आपण डायरेक्ट सांगणार आहेत नाव घेऊन पाडा. कार्यक्रमच संपला पाहिजे लगेच. करताना पण नक्की सगळे मग कुणी देऊ म्हणतो. कुणी देऊ, अरे आपल्यात लय बेकार भेटून तुम्हाला काय माहिती रे. इकडे तुम्ही म्हणता कुणी द्या असं म्हणता, रोज माझ्या कानात येते मला बोलत येते एवढी बार मग नंबर बरं का. आलं त्या तिकीट मागणार बेजार केलं मला आताच. एवढा काय ना ध्यान राजकारणाचा बेकार 50 माणसं येते रोज.
एका तालुक्यातल्या ते म्हणतात म्हटलं ना 100% मी निघन बरं काय बारीने 100% निघणार आहे मला द्या. आता तुम्ही सगळेच आमदार व्हायचं म्हणल्यावर बाकीजण काय करायचं. कधीतरी परिवर्तन करायचं आपल्याला हे लक्षात ठेवा. एखादा दगड धोंडा दिला ना आणि एवढी बार मनात जाऊन तिकडे 70 वर्ष त्या भंगारायला दिलं मग एकदा आपलं जाऊ दे ना. गरीब गरीब कसलं का असा ना एक शिक्का हाणायचं इथून पुढं मतदान 100% कोणाला करायचं पण 100% मतदान करायचं सोडायचं नाही. विचारानं बरबटलेल्या या लोकांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही. मराठ्यांच्या द्वेषानं मराठ्यांविषयी जातीवादानं विचारानं बरबटलेले लोक आहेत. हे छगन भुजबळ सारख्या फडणवीस साहेबांनी जवळ धरले. सगळं भाजप संपवण्याची वेळ आली तरी फडणवीस साहेब त्या अपयशी असलेल्या दलिंदर त्या छगन भुजबळला सोडायला तयार नाही. ते सगळ्या दुनियेचा अपिशा पाहायचं. त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला सुद्धा खोडा घातलाय. आपण कोणाचं आरक्षण रद्द करा नाही म्हणलो पण हे छगन भुजबळ मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी रद्द करा म्हणतोय. याच्यासारखा नास्तिक माणूस जगात कुठे नसणारे नास्तिक असा कोणाच्या पोटी सुद्धा जन्माला येऊ नये. हे जातीवादाने पिछाडलेले लोक विचारानं बरबटलेले मराठ्यांविषयी द्वेष असणारे असले बरबटलेले लोक मराठ्यांविषयी जातीवाद पसरवणाऱ्या लोकांना इथून पुढे साथ द्यायचे नाही. तुम्हाला शेवटची माझी विनंती. सरकारने मला उघडं पाडायचं ठरलंय. छगन भुजबळने सगळे ओबीसीचे नेते एकत्र केलेत. घरातला मराठा एकजूट राहा. किती खोट्या केसेस केल्या तरी भेऊ नका. कोणी हाणमार केली तरी भेऊ नका. वेळ जात असते सगळ्यांची. हिशोब सगळ्यांचा होईल. दम धरायचं शिका आणि एकजूट राहा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. यांनी मला किती घेरायचा प्रयत्न करू द्या मी नाही हटत. माझा जीव गेला तरी नाही हटत. तुम्हाला शब्द आहे माझा. किती SIT नेमू द्या किती गुन्हे दाखल करू द्या तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मनोज जरांगे एक इंचही मागे सरकणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त अशी साथ ठेवा. एकजूट असू द्या. इथं भाजपचा मराठा याला हे आरक्षण लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठ्याला हे आरक्षण लागणार आहे. इथं राजकीय भेद आणू नका आणि स्वतःच्या लेकराचा वाटोळं करू नका. श्रीमंत लोक सुधारतील पण पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं होईल. म्हणून सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी एकजूट राहा. तुमच्या जीवावरती मी लढतोय. माझं शरीर मला साथ देत नसलं तरीही मी लढतोय. मला 4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 लोकांचा आधार घ्यायला लागतोय. मला कोणी नाही हे लक्षात असू द्या. मी तुम्हालाच मायबाप मानलंय. तुम्हालाच मायबाप मानलंय आणि तुम्हालाच दैवत मानलंय. साथ सोडू नका. आता हीच वेळ आहे. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना विनंती करतो आणि सगळ्या शेतकरी मराठ्यांना सामान्य मराठ्यांना विनंती करतो आणि इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करतो. यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय. आता हीच वेळ आहे जातीला साथ देण्याची. सगळे एकजूट राहा आणि आपल्या जातीचं रक्षण करा. ही संधी आहे तुम्हाला. ही संधी सोडू नका. संधीचं सोनं करा. माझ्या पाठीशी उभे राहा. मला आता तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या मुलांसाठी तुमचे मुलं मोठे व्हावेत. त्यांना आरक्षण मिळावं. ते अधिकारी बनावेत म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतोय. आता खंबीरपणाने साथ द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांना विनंती आहे. राष्ट्रगीत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जाताना शांततेत जायचंय. जसे तुम्ही शांततेत आलात तसं. कोणाच्याही गाडी पळाल्यामुळे धक्का लागला नाही पाहिजे. आपल्या बांधवांना इजा होता कामा नाही. ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय. राष्ट्रगीतासाठी जागेवर उभा राहायचंय. सावधान. एक साथ राष्ट्रगीत. तत्पूर्वी एक सूचना आहे. पहिल्यांदा पुरुष मंडळी बाहेर पडतील आणि महिला भगिनी नंतर. महिला भगिनींना संरक्षण देण्याचं काम पुरुषांनी करायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
सर्वांनी शांततेत जायचंय. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालेलो आहोत. महिला भगिनींनी जागेवर थांबायचंय. महिला भगिनींनी जागेवर थांबायचंय. दादा हात उंचावून आपल्याला अभिवादन करतायत. सर्व समाज घटकांनी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्व बांधवांचे मनापासून आभार. दादांसाठी एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. दादांचा परतीचा मार्ग या ठिकाणी आता सुरू होणार आहे. दादांना रस्ता द्या गाडी. दादांना जाण्यासाठी आपल्याला गाडीला रस्ता द्यायचा आहे. महाराजांच्या बार्शी नाका मार्गे असं या ठिकाणाहून दादा पुढे निघणार आहेत. जशी दादांची गाडी येईल तसा रस्ता द्या. बाकीच्या सोबतच्या गाड्या दादांच्या गाड्या येऊ द्या. दादा या ठिकाणी सगळ्यांना अभिवादन करतायत. बांधवांनो, बीडमध्ये इतिहास घडलाय. न भूतो न बशी असा इतिहास दादांमुळे घडलाय.